देव गेला ने कंचित गावा, त्याला आवरला दिवाले गा. नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉग तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे मॅक्टर ब्लॉग्स. तर आज आपण चाललेलो आहोत दिवाळी कोळीवाड्यामध्ये, म्हणजे आपल्या बहिरीदेवाच्या आगमनाला. आणि दिवाळी कोळीवाड्याची जी मजा असते, फटाके वाजवतात, सगळं तुम्हाला दिसणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बेटा, दिवाळीमध्ये बघा ही आपल्या बहिरीदेवाची ऑफिशियल टी शर्ट आहे बघा. चला भेटूया आपण दिवाळी गावामध्ये. नमस्कार मंडळी, आपण पोहोचलेलो आहोत दिवाळी कोळीवाड्यामध्ये. आपल्या बहिरीदेवाचं थोडं टाईम लागेल पण दर्शन भेटेल. चला आपण भेटूया आतमध्ये, आणि नाहीतर आपण डायरेक्ट भेटूया जेट्टीवर नाही तर बोटीवर. चला, इंडियन जुगाड. अरे ती 9 फुटाची आहे. आता बहिरीदेवाचा कौल देतात बहिरीदेवाला. आनंदाची जेवायला पाहिजे. आनंदाची झाला पाहिजे. आनंदाची ज्या भूषण हलकं गेलं त्याचा आनंदामध्ये गेलं पाहिजे. आनंदाशी काही घाबराचा नाही. तुम्हाला ही झाड टाका पहिला, नंतर नावा बसेल. टाका पहिला. मी टाकी दर्शन झालं त्याने बाहेर सगळं बाकी जण पण पाय पडायला. नमस्कार मंडळी, आपण निघालेलो आहोत दिवाळ्याला, म्हणजे आपल्या बहिरीदेवाच्या आगमनासाठी चाललेलो आहोत. तर आपले इथे दादा म्हणजेच दिनेश दादा इथे आहेत आपले तत्पर, कारण की हे नसते दादा होडीत नसते भेटले आपल्याला. नाही, सर्वांचे नशीब आहे, बहिरीदेवाची कृपा आहे म्हणून सर्व काय होतं. गेल्या वर्षी होती आणि या वर्षी राहणार. हा, बरं आता निघालंय. तर मित्रांनो, चला आपण भेटूया बहिरदेवाच्या आगमनाचे. नमस्कार मंडळी, बघू शकता आपली बहिरदेवाची बोट. हे बघा, या बोटीतच आपला देव सन्मानाने येणार. तर नमस्कार मंडळी, आपण आता निघालेलो, आपली होडी निघालेली आहे. देवाच्या बहिरदेवाच्या कृपेने आपण निघालेलो, पुढे पुढे चाललेलो आहोत. आपल्या दिनेशच्या कृपेमुळे खरी म्हणजे होडी भेटलेली आहे, पण बहिरदेवाचा पण आशीर्वाद पाहिजेच. तर आपल्याला फक्त व्हिडिओची आणि ऑडिओची क्वालिटी बघा. आपण आत्ताच नवीन माईक घेतलेला आहे आपल्या आयुष्यात मधला, म्हणजे आपल्या युट्यूब करिअर मधला पहिला माईक, आणि गिम्बल सुद्धा घेतलेला आपण. तर भेटूया आपण आता बहिरदेवाच्या आगमनाच्या स्पॉट वरती. बैरनाथ वस्ताद की जय. खूप मस्त वाटतंय. आणि मित्रांनो, नेहमीच आम्ही भेटतो, दरवर्षी भेटतो. आणि मॅक आपला खूप मेहनत घेत असतो व्हिडिओला. तर तुम्ही नक्की त्याच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप मेहनत घेतो. आणि नुकतंच लग्न झालंय, तर त्याला आपण आपल्या या व्हिडिओमार्फत लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण. तर मित्रांनो, आता आपण निघालोय बहिरीनाथाच्या आगमन सोहळ्यासाठी भर समुद्रात. तर दरवर्षी मॅक न चुकता व्हिडिओ करण्यासाठी येत असतो. तर आता 3रा वर्ष आहे, तर त्याला भरभरून तुम्ही प्रेम द्या. तर चला आता कंटिन्यू करूया व्हिडिओवर.
तर आता आपल्याला भेटलेले आपले म्हणजे नाखुवा ज्यांनी आपल्याला भैरदेवाचं दर्शन देणार आहे. माझं नाव राम. मी जवळजवळ 9 वर्ष झाली मी भैरदेव आणायला किंवा विसर्जनाला. आणि भैरदेव म्हणजे कसं एक उत्साह एवढा आहे की या देवाबद्दल म्हणजे आता एक एवढा काही प्रचार झालाय की आमच्या गावातले कमी आणि बाहेरचे लोकांचा उत्साह जास्त वाढलाय. आणि खरोखर प्रत्येक वर्षी प्रत्येकाने हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकाने यावं. बरोबर या तुम्ही या आमच्या देवाला भेट द्यायला. कुठं येऊ का मी बेलपाडकर. आपला 9K केलाय एक्स. हो बघा येतात तिथे आपल्या भैरदेवाच्या आगमनासाठी आणि दर्शनासाठी खास. काढायला सुरुवात करते आणि जेव्हा देवाला समतोल काढून देवाला काढून मग तो होडीमध्ये बसून त्याला गावामध्ये दिवाळी गमनात घेऊन. आता आज आहे नरक चतुर्थी, म्हणजे आज आपल्या देवाचं आगमन आहे आणि विसर्जन सोहळा बलिप्रतिप्रथाला असतं ना. असं तिथीप्रमाणे असतं एक प्रकारे. बरोबर तिथीप्रमाणे. कारण काय माहिती आज आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी पालखी आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन असणार. दादा आज एवढा खूप क्षण आहे, हा खूप भरून येतो क्षण. आपण भैरनाथाच्या आपण स्वागतासाठी आपण चाललोय. तर एक गाणे होते भैरनाथाच्या. गावरे गाव येतान बैरी देवाला नेवाला, देव गेला ने कंचच गावाला, देव गेला ने कंचच गावा त्याला आवरला दिवाले गाव, देव गेला ने कंचच गावा त्याला आवरला दिवाले गाव. बाजूचे गाव लोक थोडीशी येऊन गेले पाण्यान शोधून, देवाने खाली आता दारून त्यांचे अंगावर घातले घाव, देव गेल्याने त्यांचे गावा त्याला आवरला दिवाले गाव, देव गेल्याने त्यांचे गावा त्याला आवरला दिवाले गाव. लोक जमलाय गो बघावला माझे बैरी या देवाला, देव चाललाय गो 12 महिने तारेपर्यंत पाला, देव चाललाय गो 12 महिने तारेपर्यंत पाला. अय्या हो अय्या हो 3 दिवसाचा पाहुणा यो औशेन मौजेने आला, जाता जाताना सगळी यो मजाच घेऊन गेला. 3 दिवसाचा पाहुणा यो औशेन मौजेने आला, हे जाता जाताना सगळी यो मजाच घेऊन गेला. लोक जमलाय गो बघावला माझे भैरी या देवाला, देव चाललाय गो 12 महिने खारे पाण्यात पाला. हे रंगी बेरंगी पेटा सुंदर शोभून दिसतय र, रूपात मिशा तिला कपाली भंडारा लावलाय र, भंडारा लावलाय र, देव माझा पालखीनं बसलाय र, पालखीनं बसलाय र, बैरी देव पालखीनं बसलाय रे. थँक्यू. नमस्कार मंडळी. आपण जो आता गाणं ऐकलं म्हणजे आपल्या भैरी देवाचं गाणं, तो गाण्याचं लेखक म्हणजे तुमचं नाव काय दादा? विश्वनाथ कोहली. विश्वनाथ कोहली यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. तर आता ते 2 शब्द आपल्याला बोलतील. हे जेव्हा मी कॅसेट बनवली पहिल्यांदाच तेव्हा मध्ये ती कॅसेट अजूनपर्यंत तीच कॅसेट चालते आणि खरंच म्हणजे मला चांगलं वाटतंय की त्या कॅसेटला त्या गाण्याला 10-15 वर्ष जास्त झालेले आहेत. लोक जमलाय गो बघावला वगैरे आहे, कारण हा गाणं विसर्जनाचा आहे आणि प्रत्येक वर्षी हा गाणं विसर्जनाला तो वाजणारच. उद्या मी असो या नसो. आणि याचे संगीतकार आहेत सोमनाथ कोल्हे, गायक आहेत मंगेश शिर्के. भरपूर यावेळी या गाण्यासाठी मेहनत करून हा गाणं एकदम चांगला बनवण्याचा प्रयत्न त्यावेळी केला आणि तो गाणं चांगला झालाच आणि तो गाणं अजूनपर्यंत चालतोय. तर नमस्कार मंडळी, बघू शकता इथे 150 ते 200 अशा फक्त होड्या आहेत, बारीक मोठ्या सगळे. म्हणजे बाहेरची पण लोक आलेले आहेत बघण्यासाठी, फक्त आपल्या भैरदेवाचे आगमन बघण्यासाठी आलेले आहेत. तर थोड्याच वेळात भैरदेवाचं आगमन होणार आहे. फक्त एन्जॉय.
इकडे मस्त सोय केलेली आहे. काय आहे तो भाई? चीज बॉल नाही म्हणलो. दिगोडे कोलीवाडा सगळे दिगोडे कोलीवाडे फुल एन्जॉयमेंट करतात. हे बघा सगळे आलेत, खास करून भैरीदेवाच्या आगमनासाठी आलेले आहेत. बोला भैरीनाथ वस्तात की नीरज आता माझ्या भैरीनाथ वस्तात की. हे बघा डोलीची मच्छी आणि कोल्यांची मेहनत. तर सगळ्या याच्यात एकेकाचा बँजो, प्रत्येकाचा बँजो आहे. आपली होडी तिकडे जाणार, तिकडे गर्दी जमली बघा. ऑरेंज सिग्नल म्हणजेच आपला भैरीदेव आणि माधुरीबंधा हे भेटलेला आहे. ऑरेंज सिग्नल म्हणजे आपलं भैरदेव वाचतात. भैरदेव आणि महावीर बनवा. ऑरेंज सिग्नल म्हणजे त्याच्यात एक आणि सेंद्रिय कल्ल्याच्या सगळी तर मजाच मजा. तसं 11 शिवोल्यांची मजा असते ना, तशी तिथे भैरदेवाच्या आगमनाची आता आपण आलेलो भैरदेवाच्या जवळ थोडं लांब आहोत, पण तिकडे बघा
अशा शिस्तबद्ध पद्धतीने सगळ्या होण्या जातात कमसे कम 150-200 होड्या असतील नुसत्या, बारीक मोठ्या धरल्या तरी. फक्त भैरी देवाला बघण्यासाठी या सगळ्या होड्या आलेल्या आहेत. थोड्याच वेळात आपल्याला भैरी देवाचं दर्शन होऊ शकतो. ह्या बघ फटाके, जाड फटाके बाबू, ऑनलाईन ओनली. आपल्याला आता क्लोजअप भेटलेला आहे. एवढ्या तासानंतर आपण बघण्यासाठी आतुर झालेले आहेत डोळे भैरी देवासाठी. पालखीनं बसलाय र, 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 पालखीनं बसलाय र.
इथं डायरेक्ट जवळ आहे बघा आमची होडी आणि इथं डायरेक्ट जवळ. गेले पाण्यात अटल सेतू आणि इकडे आपला लाईटवर
मेन गोष्ट फुल एन्जॉय असते. फटाके चालूच असतात. आता या 2 दिवसात बघा किती फटाके वाजवतात ते. आता आपला देव आपल्या जागेवरती बसेल. तर नमस्कार मंडळी, हा व्लॉग इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या पालखीच्या ब्लॉगमध्ये. बोला भैरनाथ वस्ताद की जय.